आज आपण बघणार आहे 38 इंच छातीच्या मापाची कटोरी ब्लाउज पेपर कटिंग. बघा, मागील भाग जो आहे तो आपण डायरेक्ट अस्तरवरती कट करणार आहे आणि बाही सुद्धा डायरेक्ट अस्तरवरती कट करणार आहे. पुढचा भाग फक्त आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत. तर बघा, नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 19वा दिवस आहे. यामध्ये आज आपण बघत आहोत 38 इंच छातीच्या मापाची कटोरी ब्लाउज पेपर कटिंग. तर बघा, हे अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीस. तर इथं मी ब्लाउज पीसाचं काम तुम्हाला दाखवणार नाही, फक्त पेपर कटिंग दाखवणार आहे आणि अस्तरवरती कटिंग दाखवणार आहे. त्याच्यासाठी सर्वात आधी आपण मापे समजून घेऊ. तर बघा, ही मापे इथे मी लिहून घेतलेली आहे. या मापानुसार आपल्याला कटिंग करायचे आहे. तर बघा, उंची जी आहे ती तयार ब्लाउजची 13.5 इंच आहे. छातीचं माप जे आहे ते 38 इंच आहे. कमर जे आहे ती 34 इंचाची आहे. पुढचा गळा जो आहे तो 6.25 इंचाचा आहे. मागचा गळा 9.5 इंचाचा आहे. बाही उंची 8.5 इंचाची आहे. दंडघेर जो आहे तो 6 इंचाचा आहे. आपण फक्त एवढीच मापे घेत असतो. या मापानुसार आपण शोल्डर, मुंढा, कटोरीच्या बाजूचा भाग असे सर्व मापे तयार करत असतो किंवा टाकत असतो. तर चला आता आपण अस्तरवरती मापे टाकायला सुरुवात करू. अस्तरवरती आपण मागील भाग काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पेपरवरती पुढचा भाग काढणार आहे. बघा, तर बघा, इथं जे अस्तर मी घेतलेलं आहे ते 1 मीटरचं घेतलेलं आहे, कारण 38 इंच छातीच्या मापाचा ब्लाउज आहे. प्लस बाही जी आहे ती मोठी आहे, म्हणजेच बाही लांबी जास्त आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे अस्तर हातरून घ्यायचं आहे आपल्याला. बंद जी बाजू आहे ती आपल्या साईडला करायची आहे आणि ओपन बाजू जी आहे ती समोरच्या बाजूला ठेवायची आहे. तर बघा, इथं हे कापड एकसारखं नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे कापड मी एकसारखं करून घेतलं आणि आता याच्यावरती मागील भागाचे आपण मापे टाकून घेऊ. बघा, तर बघा, तयार ब्लाउज जो आहे तो 13.5 इंचाचा आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे, म्हणजे 14.5 इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. या साईडने सुद्धा 14.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करू, अशा पद्धतीने. आता शोल्डर किती घ्यायचं 38 इंच छातीच्या मापासाठी? तर बघा, 5.5 इंच एवढंच शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे. ही शोल्डरची लाईन आली का आपली सरळ, दोन्ही साईडला आपण उंचीचं मार्किंग केल्यामुळे ही शोल्डरची लाईन जी आहे ती आपली सरळ येते. बघा, आता इथून सुद्धा शोल्डरचं माप टाकून घेऊ. 5.5 इंचावरती शोल्डरचं माप. यामुळे आपला मुंडा सुद्धा सरळ येत असतो. यासाठी आपल्याला हे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं असतं. आता आपल्याला मुंडा किती घ्यायचा? तर बघा, मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंचाचा, या पद्धतीने. आता ही लाईन मुंड्याची जी आहे ती सरळ आखून घेऊ. बघा, या पद्धतीने. आता इथं आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप. हे बघा, या पद्धतीने छातीच्या मापाची लाईन आणि या साईडने 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेचं माप टाकून घेऊ. तर कंबर बघा, 34 इंच हे कमरेचं माप आहे. तर 34 इंचाचा हा चौथा भाग केला तर 8.5 इंच येत असतो. त्यामध्ये 1 इंच घ्यायचा आहे टक्सचा. तर बघा, 9.5 इंचावरती कमरेचं माप आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे सरळ लाईन वर आखून घेऊ, जेणेकरून आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. ही आतली जी लाईन आहे ती नाही आखली तरी चालते. बघा, त्याच्यानंतर आता इथं मुंढ्याला आकार देण्यासाठी टाकायचा आहे 1.5 इंच. बघा, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथून असा मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा. बघा,
हे बघा, या पद्धतीने इथं मुंड्याचा आकार आपण देऊन घेतला अशा पद्धतीने. आता इथे हे बघा, गळा रुंदी किती घ्यायची, 2.5 इंच गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे. बरोबर 2.5 इंच, मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतली. आता गळा उंची बघा 9.5 इंच गळ्याची उंची आहे मागील, तिथं 9.5 इंचावरती मार्किंग करायचं. इथे सुद्धा गळा रुंदी बघा 3 इंच घ्यायची आहे आपल्याला. गोल गळा काढायचा आहे आपल्याला. इथं 3 इंचावरती मार्किंग केलं आणि बघा ही लाईन या पद्धतीने जोडून घेतली. आता इथं सिंपल गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. आता डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला टाकायचा आहे मागील भागाचा टक्स, कमरेचा जो टक्स असतो तो. तर अशा पद्धतीने टेप धरायचा आहे बघा. 9.5 इंच हे कमरेचं माप आहे आपलं, आणि हा टेप जो आहे तो फक्त असा दुमडून घ्यायचा आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. हे झालं आपलं टक्सचं मार्किंग. आता टक्सची उंची किती ठेवायची, तर या गळ्याच्या खाली आपली टक्सची उंची ठेवायची आहे. त्यासाठी आपण 4 इंच ही टक्सची उंची ठेवायची आहे. आता दोन्ही साईडने कसं किती अंतर घ्यायचं बघा, दोन्ही साईडने घ्यायचं आहे अर्धा इंच, म्हणजे पूर्ण टक्स हा 1 इंचाचा होतो. त्याच्यानंतर हा टक्स वर आपल्याला तिरका जॉईन करून घ्यायचा आहे. आता हे झालं पूर्ण मार्किंग आपलं मागील भागाचं. आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा, आपण जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कुठंही घ्यायचं नाही आहे, असं कट करायचं आहे. हे बघा, इथं आपण मागील भाग कट करून घेतला. तर हा आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. हे अस्तर सुद्धा आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, कारण आपल्याला आता पुढचा भाग काढायचा आहे. वाढीव कटोरी तयार करायची असते आपल्याला, त्यासाठी आपल्याला पुढचा भाग हा पेपर वरती काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा इथे मी पेपर घेतलेला आहे. त्याची ओपन साईड जी आहे ती मी माझ्या साईडला करून घेतलेली आहे, कारण आपल्याला फक्त पुढचा भाग काढायचा आहे. त्यामुळे एकच पेपर लागणार आहे आपल्याला, सिंगल पेपर लागणार आहे. बघा, उंचीचं मार्किंग करायचं आहे 14.5 इंचावरती. तयार ब्लाऊज 13 इंचाचा आहे. 1 इंच शिलाई मार्जिन. बघा या पद्धतीने. आता या साईडने सुद्धा 14.5 इंचावरती मार्किंग करू, जेणेकरून आपली शोल्डरची लाईन जी आहे ती सरळ येईल. आता इथे टाकायचं 5.5 इंचावरती बघा शोल्डरचं माप. ही लाईन सुद्धा आखून घ्यायची. इथं आता इथून सुद्धा शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच, जेणेकरून आपली मुंड्याची लाईन जी आहे ती सरळ येईल. तर बघा, मुंडा टाकायचा आहे आपल्याला 5.5-6 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आणि इथून आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे बघा. मुंड्याची लाईन जिथून आहे तिथून बरोबर 9.5 इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. 38 इंच छातीचं माप आहे. त्याचा चौथा भाग इथं आपल्याला 9.5 इंच टाकायचा आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन या पद्धतीने. आता कमरेचं माप टाकू. 34 इंचाची कंबर आहे. त्याचा चौथा भाग 8.5 इंच होतो आणि त्यामध्ये 1 इंच टक्सचा. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे. 9.5 इंचावरती कमरेचं आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर आता ह्या दोन्ही लाईन आपल्याला आखून घ्यायच्या आहेत बघा. या पद्धतीने. आता इथं मुंड्याचा आकार देऊन घेऊ बघा. मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 1 इंच आणि मुंड्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथं आपण मुंड्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे. हा झाला मुंड्याचा आकार तयार. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे आता गळा रुंदी आपण टाकून घेऊ.
तर बघा गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंचाची. मागील गळ्यासाठी सुद्धा आपण 2.5 इंच घेतलेली आहे आणि पुढच्या गळ्यासाठी सुद्धा आपल्याला 2.5 इंचच घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा गळा जो आहे तो आहे आपला 5.75 इंच. 5.75 इंच म्हणजे कसं मोजायचं बघा, तर 5.75 इंच तर 6 इंच इथपर्यंत 6 इंच आलं आणि त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 रेषा घ्यायच्या बघा. म्हणजे इथे येत आहे बघा 5.75 इंच. इथून हे बघा बरोबर 5.75 इंच वरती मार्किंग करायचं आणि इथून घ्यायचं आहे 2.5 इंच. ज्यांना ब्रॉड गळा हवा असेल त्यांनी जास्त सुद्धा घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने, अशा पद्धतीने आपल्याला इथं चौकोन तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचे आहे क्रॉसपट्टीचं माप. तर बघा क्रॉसपट्टीचं माप टाकताना आपल्याला इथं घ्यायचं आहे 2.5 इंच आणि या साईडने सुद्धा घ्यायचं आहे 2.5 इंच आणि ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. ही आपली क्रॉसपट्टी आहे बघा या पद्धतीने. आता ही क्रॉसपट्टी झाली आपली. क्रॉसपट्टीला आपल्याला कटोरीच्या साईडने 1 इंच वर घ्यायचं असतं बघा या पद्धतीने घेतलं आणि इथून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी आपली तयार झाली. आणि आता आपल्याला कटोरीच्या बाजूचा भाग किती घ्यायचा, तर बघा कटोरीच्या बाजूचा भाग आपल्याला 38 इंच छातीसाठी घ्यायचा आहे 4.25 इंचाचा. बघा इथे येत आहे 4.25 इंच. या पद्धतीने 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर इथून किती मार्किंग करायचं आहे, तर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने हे बघा इथून गळ्याच्या पासून मोजायचं आहे या पद्धतीने आणि 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे बघा इथे आणि हे पॉइंट जोडत आपल्याला फक्त घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने. आणि हा झाला आपला कटोरीचा आकार तयार. हे बघा या पद्धतीने आणि कटोरीच्या बाजूचा भाग सुद्धा आपला तयार झाला. आता इथं आपण देऊन घेऊ गळ्याचा गोल आकार. हे बघा या पद्धतीने, अशा पद्धतीने इथं आपण हे कटोरीचं पूर्ण माप टाकून घेतलं. यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारायचं आहे बघा. आता हे कटिंग करून घेऊ आपण. घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 19वा दिवस आहे. यामध्ये आपण बघत आहोत बघा 38 इंच छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. तर बघा मी अशा पद्धतीनेच पेपर कटिंग करत असते. पुढचा भाग फक्त आपल्याला पेपरवरती काढून घ्यायचा आहे आणि मागचा भाग आणि बाही जी आहे ती डायरेक्ट अस्तरवरती आपल्याला काढायची आहे. यामुळे वेळ आपला वाचला जातो बघा. फक्त पुढचा भाग जो आहे तो त्याची पेपर कटिंग आपण इथं करून घेणार आहोत आणि तीच वापरणार आहे बघा. हे बघा या पद्धतीने आपण हे 3ही पार्ट वेगळे करून घेतले. आता हे 2 पार्ट आपण साईडला ठेवून देऊ आणि ही कटोरी जी आहे ती वाढवून घेऊ बघा. अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ही पेपरवरती मांडून घ्यायची आहे आणि 4ही बाजूने बघा आहे अशी ही कटोरी आपल्याला आखून घ्यायची आहे. अशी कटोरी आखून घेतली. आता ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे बघा. तर बघा सर्वात आधी या साईडने वाढवायची आहे. जेवढे आपल्याला हुक आयसाठी लागतं तेवढं, म्हणजे 2 रेषा किंवा 3 रेषा. आता या साईडने वाढवायची आहे जेवढं आपल्याला शिलाई मार्जिन लागतं तेवढं. त्याच्यानंतर बघा या साईडने कटोरी वाढवायची आहे आपल्याला 1.5 इंच या पद्धतीने. आता या साईडने कटोरी वाढवायच्या आधी आपल्याला इथून कटोरी थोडीशी वर घ्यायची आहे बघा. 1/2 इंच वर घ्यायची आणि इथून घ्यायचं आहे हे 1/2 इंचाची जिथं मार्किंग केले तिथून घ्यायचं आहे 1.5 इंच सरळ. हे बघा या पद्धतीने
आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे बघा. हे बघा, या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर ही सुद्धा लाईन जोडून घेऊ बघा आपण या पद्धतीने. आणि या साईडचं सुद्धा हे बघा अशा पद्धतीने पॉइंट देत आपल्याला हे न्यायचं आहे इथपर्यंत. आणि आता ह्या कटोरीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बघा. 9 इंचाची कटोरी ही तयार झालेली आहे आणि याचा घ्यायचा आहे मध्य काढून. हे बघा या पद्धतीने. आता इथं जे मार्किंग आपण मध्याचं मार्किंग केलेलं आहे तिथून इथपर्यंत सरळ घ्यायचं आहे. कुठपर्यंत? हे जे कटोरीचं माप आहे तिथपर्यंत. आणि तिथून खाली आपल्याला 1 इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि आता ही कटोरी वाढवल्यानंतर हे तिरकं जॉईन करून घ्यायचं बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने आपली पूर्ण वाढीव कटोरीचं माप टाकून झालेलं आहे. आता ही कट करून घेऊ. छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी तयार करायची हे तुमच्या लक्षात आलेच असेल. नसेल आलं तरी तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर बघा इथं आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे. हे बघा या पद्धतीने आपण ही कटोरी वाढीव तयार करून घेतली. आणि आता हे तीनही पार्ट आपण याच्यावरती अस्तरवरती मांडून घेऊ बघा. हे बघा सर्वात आधी आपल्याला हा साईड पार्ट मांडून घेऊ. व्यवस्थित असा मांडायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे. आता हा साईड पार्ट जो आहे तो आपल्याला कसा वाढवायचा हे सुद्धा बघायचं आहे. तर बघा खालच्या साईडने आहे असं आखून घेऊ. या साईडने सुद्धा आहे असं आखून घेऊ. या साईडने सुद्धा आहे असं आखून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शोल्डर सुद्धा आहे असं आखून घ्यायचं आहे. या साईडने सुद्धा आहे असं. आता फक्त आपल्याला या साईडने वाढवायचं आहे बघा कटोरी. जेवढं आपल्याला कटोरी जोडायसाठी लागतं तेवढंच आपल्याला हा साईड पार्ट वाढवून घ्यायचा आहे बघा. बघा या पद्धतीने आलं लक्षात. हा साईड पार्ट बाजूला ठेवून देऊ. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत कटोरी याच्यावरती मांडून आखून. बघा कटोरी आपल्याला या पद्धतीने मांडायची आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने मांडली. आणि कटोरी कुठेही वाढवायची नाही आपल्याला, आहे अशी आखून घ्यायची आहे. हे बघा पूर्ण कटोरी आपण आहे अशी आखून घेतली. कटोरी काढून साईडला ठेवून द्यायची आहे. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे क्रॉस पट्टी. बघा या पद्धतीने आपल्याला इथं ही क्रॉस पट्टी जी आहे ती ऍडजस्ट करायची आहे. बघा या पद्धतीने अगदी या पार्टला खेटून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने या साईडने वरच्या साईडने आखून घेऊ बघा. आणि खालच्या साईडने आपल्याला ही कटोरी जी आहे ती क्रॉस पट्टी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. तर किती वाढवून घ्यायची आहे? 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती दोन्ही साईडने जोडायला मार्जिन लागत असते. ह्या साईडने सुद्धा आणि ह्या साईडने सुद्धा. त्यामुळे 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे.
आता हे पार्ट मी कट करून घेते बघा. तर बघा हा क्लास जो आहे आपला तो 3 महिन्याचा असणार आहे. यामध्ये जे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व शिकवत आहे ते व्यवस्थित बघत चला. जरी मागील व्हिडिओ जरी बघितले नसतील तुम्ही तर ते सुद्धा बघून घ्या. हा 3 महिन्याचा क्लास तुम्ही जर केला तर तुम्हाला नक्कीच पेपर कटिंग स्वतः बनवायला येईल. त्याचबरोबर फोरटक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज जे आहेत ते पूर्ण व्यवस्थित असे शिवायला जमतील, कटिंग करायला जमतील. त्यासाठी घर बसल्या शिवण क्लास करा याचे जे एपिसोड आहेत ते पूर्ण बघा. आणि चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या शिवण क्लासचे जे मी व्हिडिओ टाकत आहे त्यांची लिंक पडत जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल बघा. तर हे 3ही पार्ट आता आपले कट झाले. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यानंतर आता आपण बाही कटिंग बघणार आहोत बघा. 38 इंच छातीच्या मापाची बाही कटिंग. हे बघा अशा पद्धतीने हे अस्तर जे आहे ते 4 पदरी आपल्याला हातरून घ्यायचं आहे. या साईडला आपला दंड राहणार आहे, या साईडला आपला दंड राहणार आहे. ही साईड सुद्धा आपण एकसारखी करून घेऊ. आणि इथे टाकू बघा 8.25 इंच बाहीची उंची आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.25 इंच आपलं बाही उंची येणार आहे. दोन्ही साईडने 9.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता हे उंचीचं जिथं मार्किंग केलेलं आहे आपण तिथून आपल्याला बाहीगडी टाकायची आहे. तर बघा 9.5 इंच आपली बाहीगडी असते, तर या साईडला आपलं 1.25 इंच सुटत आहे. तर आपल्याला बाहीगडी कितीची टाकायची आहे, 9.5 इंचाची. इथे 8.25 इंचाची पडत आहे. एक्स्ट्राची बाही मी या साईडला नंतर जॉईन करून घेईन. तुम्हाला 8.25 इंचावरतीच दाखवते बघा. या साईडला 1.25 इंच राहत आहे, तर या साईडला राहणार आहे आपलं 0.5 इंच शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिन 0.5 इंचाचं हे बघा मी सोडलं आणि इथून कॅप हाईट घेतली 3 इंचाची. इथून मी मार्किंग करते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथून पलीकडे आपलं शिलाई मार्जिन आहे. आता या साईडने आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि हा पॉइंट ते हा पॉइंट आपल्याला तिरका टेप धरायचा आहे आणि तिरकं जॉईंट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता हा टेप असाच दुमडून घ्यायचा आणि इथं मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून 0.5 इंच वरच्या साईडला मार्किंग करायची आणि हा पॉइंट ते हा पॉइंट आहे ना तो आपल्याला तिरका असा जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि इथून आता हा पॉइंट ते हा पॉइंट आपल्याला बाहीचा गोल आकार तयार करायचा आहे बघा या पद्धतीने. आलं. हे पॉइंट आता जोडून घेऊ. झाला बाहीचा आकार तयार. आता बाहीचा आतील आकार देऊन घेऊ आपण. तर या पॉइंट पासून आपल्याला सरळ 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने, सरळ 1 इंच. त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे त्याचा काढायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने मध्ये. आणि इथून घ्यायचं आहे 3 रेषा एवढं खाली. या पॉइंट पासून 3 रेषा खाली आणि या पॉइंट पासून 2 रेषा खाली. आणि त्याच्यानंतर हा पॉइंट तो हा पॉइंट जो आहे त्याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने. इथून आपण 1 रेष एवढं खाली घेणार आहोत. इथं 1 रेष खाली घेतलं, इथं 2 रेष खाली घेतलं आणि इथं 3 रेष. तर बघा इथं तुम्हाला दाखवते, हे 8 पासून ते हे रेषेपर्यंत जे अंतर आहे ते 1 रेष एवढं अंतर आहे. 2 रेष म्हणजे एवढं अंतर आणि 3 रेष म्हणजे एवढं अंतर. आलं लक्षात. आता हे पॉइंट फक्त आपण जॉईंट करून घेऊ बघा. या पद्धतीने हा पॉइंट जॉईन केला. आता इथून
हा पॉइंट जॉईन करायचा, इथून हा पॉइंट जॉईन करायचा आणि इथून हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा या पद्धतीने. आलं लक्षात? आता इथं आपण दंडघेर टाकून घेऊ. 6 इंच हा दंडघेर आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मारली. आता ही रेषा आपण वर जोडून घेऊ. तर बघा इथं आपलं फिटिंगची लाईन आहे ती इथं जोडून घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिनची जी लाईन आहे ती आपली इकडे जाणार आहे बघा या पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस इकडचं कापड जोडू त्यावेळेस अशा पद्धतीने ते येईल. आता हे कटिंग करून घेऊ बाही आपण. हेवी साईज असल्यानंतर बाही कटिंग करताना कापड आपल्याला कमी पडत असतं, तर ते आपल्याला ब्लाऊज शिवताना एक्स्ट्राचं जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा 1.5 इंचाचं इथं कमी पडलेलं आहे. पूर्ण कटिंग झालेलं आहे. बाही कटिंग करून झाली, कटोरीचा पुढचा भाग कटिंग करून झाला आणि हा पार्ट सुद्धा. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारायचं आहे. तर बघा हे आता आपल्याला सर्व वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. घर बसल्या शिवण क्लास करा याचे जे क्लास चालू आहेत त्यामध्ये आपण सर्व वहीमध्ये लिहून घेत असतो बघा. तर बघा आता इथं आपण ती सर्व मापे लिहून घेऊ. हे बघा ही जी मापे आहेत ती, कारण आपला घर बसल्या शिवण क्लास चालू आहे त्याच्यासाठी आपण वहीमध्ये मापे लिहून घेत असतो. तर बघा उंची किती घेतली आपण. तर बघा उंची जी आहे ती घेतलेली आहे आपण, म्हणजे तयार ब्लाऊज 13.5 आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं. त्याच्यानंतर छाती किती घेतली आपण. छाती 38 इंचाची आहे, त्याचा चौथा भाग केला बघा आणि तो आलेला आहे 9.5 इंच. त्यामध्ये आपण फक्त शिलाई मार्जिन जे आहे ते 1.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा कमर जे आहे ही आहे 34 इंचाची, त्याचा चौथा भाग 4 इंच, 8.5 इंच चौथा भाग करायचा, तो येतो 8.5 इंच. त्यामध्ये बघा प्लस आपण 1 इंच टक्सचा घेतला आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. त्याच्यानंतर बघा पुढचा गळा 5.25 इंचाचा, 5.25 इंचाचा. मागचा गळा 9.5 इंचाचा. बाही उंची 8.25 इंचाची बाही उंची, प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं. दंडघेर 6 इंचाचा आणि त्यामध्ये प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं बघा. तर अशा पद्धतीने आपण ही मापे यामध्ये लिहून घेतली बघा. कटोरी ब्लाऊजचा माप आपण इथे घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला काय लिहायचं आहे, तर शोल्डर आपण किती घेतलं या मापासाठी. शोल्डर किती घेतला आपण 5.5 इंचाचं घेतलं या मापासाठी. मुंडा किती घेतला आपण 5.25 इंच, म्हणजेच 5.75. त्याच्यानंतर बघा कटोरीच्या बाजूचा भाग, कटोरीच्या बाजूचा भाग आपण किती घेतला, तर 4.25 इंच घेतला बघा. 3.75 बरोबर. कटोरी वाढवण्यासाठी किती घेतला आपण. कटोरी साठी तर दोन्ही बाजूने 1.5 इंच घेतलं बघा. इथं 1.5 इंच लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर बाहीची कॅफाईट किती घेतली बघा. बाहीची
कॅप हाईट, बाहीची कॅप हाईट किती घेतली आपण, तर कम्प्लीट 3 इंच घेतलेली आहे, कारण बाही उंची आपली जास्त आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण लिहून घ्यायचं आहे. आपली वाढीव कटोरी तयार कितीची झाली, कटोरी वाढीव कितीची तयार झाली, तर 9 इंचाची झाली बघा. कटोरी वाढवल्यानंतर कितीची झाली, 9 इंचाची. तर ही सर्व मापे आपण अशा पद्धतीने वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. आणि या मापानुसार जर ब्लाऊज बसला नाही तर काय चेंजेस करायचे यामध्ये, तर या मापामध्येच ते चेंजेस करायचे आहेत. त्यामुळे हे आपण सर्व वहीमध्ये लिहून घेत असतो. घर बसल्या शिवण क्लासचा आपला हा 19वा दिवस आहे. त्यामध्ये आपण बघितलं 38 इंच छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची कटिंग. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सर्व वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हे वहीमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. जर तुम्हाला घर बसल्या शिवण क्लासचा क्लास करायचा असेल तर अशा पद्धतीने वहीमध्ये तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे.